उन्हाळा आला की रोज रोज भाज्या काय बनवाव्या याचं आपणाला खरंच खूप टेन्शन येतं. कारण उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या तर शक्यतो राहतच नाहीत, लगेच सुकल्या जातात. मग भाजी काय बनवावी असा प्रश्न पडतो. किंवा एखाद्या दिवशी जर नवीन असं काहीतरी चटपटीत तोंडाला चव यावं असं काहीतरी खावंसं वाटलं तर अशा पद्धतीने डाळ कांदा तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता. खूप टेस्टी लागतो. एकदम परफेक्ट असा डाळ कांदा मी कसा बनवला आहे, व्हिडिओ स्किप न करता एक एक स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर पटकन मग मी रेसिपीला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्हाला एक निवेदन आहे, चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पटकन मग याची रेसिपी पाहूयात. डाळ कांदा बनवण्याचे बरेच सारे प्रकार आहेत, पण आज मी चण्याच्या डाळीपासून म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवला आहे. खूपच टेस्टी लागतो. तर त्यासाठी 1 वाटी डाळ मी 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतली. तर डाळ पण चांगली भिजलेली आहे. डाळ जर व्यवस्थित भिजली तर डाळ कांदा पटकन होतो, त्यामुळे डाळ भिजत ठेवायची. डाळ कांद्याला जरासं तेल जास्तच घ्यायचं. एक मोठा चमचा भरून मी गोडं तेल इथं गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल चांगलं कडकडीत असं तापून द्यायचं. त्यामध्ये घालायची आहे मोहरी. 1 चमचा भरून मोहरी घेतली. मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरेसुद्धा चांगले फुलले की नंतर कढीपत्त्याची पानं मी धुवून घेतली होती. कढीपत्ता यामध्ये घालायचा आणि चांगला कडकडीत असा कडून द्यायचा कढीपत्ता, म्हणजे ह्याचा स्वाद, ह्याचा फ्लेवर यामध्ये उतरतो. डाळ कांदा म्हटलं की कांदा हा आलाच आणि कांदा भरपूर घालायचा आहे. मोठी एक प्लेट भरून मी कांदा इथे चिरून घेतला आहे. साधारण 4 कांदे चिरले होते. चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन, जुन्या, पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील. आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कांदा लगेच भाजला जावा यासाठी अगदी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर कांदा लगेच परतला जातो. हलकासा लालसर कलर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. जास्त पण कांदा भाजायचा नाही. हलकासा कांदा भाजून घेतलाय. आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण डाळ कांदा म्हटलं की थोडासा झणझणीतच छान लागतो. तर इथे काळं तिखट पण 1 चमचा भरून मी घेतलेला आहे. लाल तिखट, काळं तिखट 1-1 चमचा घालायचे. तुम्हाला आवडत असेल तर कांदा लसूण मसाला पण यामध्ये घालू शकता. ह्याला खूप छान टेस्ट येण्यासाठी अर्धा चमचा भरून जिरे पावडर घातलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर, आणि धने जिरे पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. अगदी थोडासा गरम मसाला. गरम मसाल्यामुळे पण खूप छान टेस्ट येते. आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. हलकंसं भाजून घ्यायचं आहे कारण मसाले पटकन भाजले जातात. थोडंसं भाजून झाल्यानंतर यामध्ये जी भिजवून घेतलेली डाळ आहे त्यामधलं पाणी काढून ठेवलंय मी आणि डाळ नुसती यामध्ये अगोदर घालायची. यातलं डाळ भिजवलेलं पाणी पण खूप पौष्टिक असतं, ते सुद्धा भाजीमध्ये नंतर वापरणार आहे. पण अगोदर ही डाळ भाजून घ्यायची. डाळ भाजल्यामुळे पटकन शिजली पण जाते आणि ह्याची खूप टेस्ट छान येते. त्यामुळे अगदी थोडा वेळ या कांद्याबरोबर आणि मसाल्याबरोबर डाळ चांगली भाजून घ्यायची. प्रत्येकाची बघा भाजी बनवण्याची आपापली वेगळी पद्धत असते. अशा पद्धतीने डाळ कांदा तुम्ही एकदा तरी नक्की बनवा. खरंच खूप टेस्टी लागतो. डाळ पण यामध्ये चांगली भाजले पहा. आता हे जे डाळ भिजवलेलं पाणी आहे ते यामध्ये घालायचं. यामधली डाळ आणि कांदा चांगला शिजला पाहिजे एवढंच पाणी ओतायचं. जास्त पण पाणी यामध्ये नाही घालायचं, कारण आजचा डाळ कांदा मी एकदम सुक्का बनवते. चवीनुसार मीठ घालायचंय. कांदा भाजताना पण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ घालून हे परतून घ्यायचं आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घेतले. कूट पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घाला. आणि जरा जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे, तर कूट घातल्यानंतर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे आणि एक 5 मिनिटाकरिता यावरती झाकण ठेवून हे शिजून द्यायचंय. 5 मिनिटानंतर अधूनमधून झाकण काढून चेक करायचंय, कारण बऱ्याचदा काय होतं की यातलं पाणी आटल्यानंतर डाळ कांदा खालून करपण्याची शक्यता असते. त्यामुळे उलटण्याने एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय चांगलं. मिक्स झाल्यानंतर अजून एक 2-3 मिनिट यावरती झाकण ठेवायचं आहे. यातलं पाणी बघा बऱ्यापैकी आटले.
एवढं पाणी बास आहे यामध्ये, एकदम जास्त पण मोकळा फडफडीत नाही बनवायचा। आता यातली डाळ चांगली शिजली का ते चेक करायचं अगोदर। बघा डाळ चांगली शिजलेली आहे। डाळ भिजत घातल्यामुळे अगदी पटकन शिजली जाते। गॅस बंद करून 1-2 मिनिट अजून झाकून ठेवायचं यावरती। एकदम चमचमीत, झणझणीत आणि तोंडाची डबल चव वाढवणारा चण्याच्या डाळीचा डाळ कांदा तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा। धन्यवाद।